Hello friends, thanks for watching the videos. ह्या लेक्चर्समध्ये आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स बाय विटॅकर. So the classification of the microbes with reference to size of microbes. आता आपण ह्याच्यामध्ये साईजनुसार त्यांचं क्लासिफिकेशन बघणार आहोत. मायक्रो ऑर्गॅनिझम इज डिवायडेड इंटू टू ग्रुप्स, प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट. हे दोन ग्रुपमध्ये डिवाइड होतात, प्रोकॅरियोट आणि युकॅरियोटमध्ये. प्रोकॅरियोट इज प्रोकॅरियोट इन्क्लूड द ग्रुप बॅक्टेरिया. प्रोकॅरियोटमध्ये बॅक्टेरिया हा ग्रुप येतो. युकॅरियोट इज डिवायडेड इंटू थ्री ग्रुप्स, प्रोटिस्टा, फंजाय अँड अल्गी. युकॅरियोट जे आहेत ते तीन ग्रुपमध्ये डिवाइड होतात, प्रोटिस्टा, फंजाय अँड अल्गी ह्या तीन ग्रुपमध्ये डिवाइड होतील. आता हे जे त्यांचं क्लासिफिकेशन आहे ते कसं आहे तर त्यांच्या साईजनुसार. तर साईज बघूया कशी दिली आहे. 1 मीटर इज इक्वल टू 10⁻⁶ मायक्रोमीटर मीन्स इट इज कॉल्ड ॲज अ म्यू एम. त्यालाच काय म्हटलं आता म्यू एम म्हटलं आता. 1 मीटर इज इक्वल टू 10⁹ नॅनोमीटर, त्यालाच काय म्हटलं आता एन एम म्हटलं आता, नॅनोमीटर. एन एम मीन्स नॅनोमीटर, म्यू एम मीन्स मायक्रोमीटर. दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स विथ रेफरन्स टू दी साईज ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम. लक्षात आलं तुमच्या. ही जी काही क्लासिफिकेशननुसार मायक्रोबचं डिवायडेशन चार ग्रुपमध्ये होतं, बॅक्टेरिया, प्रोटिस्टा, फंजाय अँड अल्गी. सो दिस इज अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ अ मायक्रोब्स. ओके फ्रेंड्स, आता आपण बघूया बॅक्टेरिया आणि प्रोटोझोआ ह्याचा कंपॅरेटिव्हली स्टडी करूया. तर आता हे बॅक्टेरिया आणि प्रोटोझोआ हे जे काही क्लासिफिकेशन आहे मायक्रोब्सचं, हे दोन ग्रुपमध्ये चार ग्रुपमध्ये जे डिवायडेशन आहे ते आता आपण कंपॅरेटिव्हली बघणार आहोत. आपण हे कंपॅरेटिव्हली का बघतोय तर कंपॅरेटिव्ह करता तर थेरॉटिकली जर आपण बघितलं तर वन बाय वन बघत असतो. मग हे कॅरेक्टरिस्टिक्स मग थोडे कन्फ्यूज होऊन जातात. तर बॅक्टेरिया कसं आहे, प्रोटोझोआ कसं आहे, मग हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी आपण त्याचा कंपॅरेटिव्हली अभ्यास करणार आहोत. सो ते आता कंपॅरेटिव्हली अभ्यास करताना बॅक्टेरियाची साईज कशी असेल 1 म्यू एम टू 10 म्यू एम असेल आणि प्रोटोझोआची साईज कशी असेल 200 म्यू एम असेल. तर हे जे बॅक्टेरिया आहेत ते युनिसेल्युलर असतील. प्रोटोझोआ इज ऑल्सो युनिसेल्युलर. प्रोटोझोआ कसे असतील युनिसेल्युलर असतील. आता बॅक्टेरिया युनिसेल्युलर, इंडिपेंडेंट अँड पॅरासायटिक. ते कसे असतील इंडिपेंडेंट असतील आणि पॅरासायटिकही असतील. सो आता प्रोटोझोआ इज अ युकॅरियोटिक सेल. प्रोटोझोआ कशी असेल युकॅरियोटिक सेल असेल. तर बॅक्टेरिया कशी असेल, बॅक्टेरिया इज अ प्रोकॅरियोटिक सेल. आता प्रोकॅरियोटिक सेल म्हटलं की काय आलं, विथ अ सेल वॉल बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गॅनेलिज आर अबसेंट. आता हे प्रोकॅरियोट म्हटलं की आपण पूर्णपणे हेच लक्षात ठेवायचं आहे की जी काही सेल असेल ती विथ सेल वॉल असेल, म्हणजेच सेल वॉल प्रेझेंट असेल आणि त्याचं जे न्यूक्लियस असेल आणि सेल ऑर्गॅनेल ज्या असतील त्या कशा असतील तर दीज आर अबसेंट. त्या कशा असतील अबसेंट असतील. आणि युकॅरियोटिक सेल म्हटलं की कशा आल्या, युकॅरियोटिक सेल म्हटलं की सेल ऑर्गॅनेलिज आणि न्यूक्लियस कसं असेल प्रेझेंट असेल. आता हा जो प्रोटोझोआ ग्रुप आहे तो कुठे सापडतो, इट इज अ फाउंड इन सॉइल, फ्रेश वॉटर अँड सी वॉटर. कुठे सापडणार फ्रेश वॉटरमध्ये आणि सी वॉटरमध्ये. सो बॅक्टेरिया फॉर्म्स दी कॉलनीज. बॅक्टेरिया कसे राहतात तर कॉलनीज तयार करून राहतात. जसे आपल्या कॉलनीज असतात, आपण एखाद्या कॉलनीमध्ये राहतो म्हणजे ग्रुपनी राहतो, तसेच बॅक्टेरिया कसे राहतात तर ग्रुपनी राहतात. सो द बॅक्टेरिया इज अ प्रोकॅरियोटिक. बॅक्टेरिया म्हटलं की आपण लक्षात ठेवायचं इट इज अ प्रोकॅरियोटिक. प्रोटोझोआ म्हटलं की आपण लक्षात ठेवायचं इट इज अ युकॅरियोटिक. सो प्रोकॅरियोट म्हटलं की विदाऊट द न्यूक्लियस अँड सेल ऑर्गॅनेलिज आणि युकॅरियोटिक म्हटलं की काय असतील विथ द न्यूक्लियस अँड सेल ऑर्गॅनेलिज. सो दिस इज अबाउट द बॅक्टेरिया अँड प्रोटोझोआ. ओके, नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण बघूया रिप्रोडक्शन ऑफ बॅक्टेरिया आणि रिप्रोडक्शन ऑफ अ प्रोटोझोआ. रिप्रोडक्शन ऑफ अ बॅक्टेरिया बाय द सिम्पल बायनरी फ्युजन आणि रिप्रोडक्शन ऑफ अ प्रोटोझोआ बाय द सिम्पल सेल डिव्हिजन. तर जेव्हा बॅक्टेरिया कोणत्याही सेलला इन्फेक्ट करतो तेव्हा इट कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट्स. तो काय करतो तर त्याचा नंबर डबल करतो 20 मिनिट्समध्ये. सो आता बायनरी फ्युजन म्हणजे काय तर बायनरी फ्युजन मीन्स पॅरेंट सेल्स डिवाइड टू फॉर्म टू सिमिलर डॉटर सेल्स. जे पॅरेंट सेल जी असते ती दोन सिमिलर सेलमध्ये डिवाइड करते. म्हणजे सपोज बायनरी फ्युजन म्हणजे काय आपण बघूया, दिस इज अ पॅरेंट सेल, देन इट इज डिवाइड
डिवाइड इंटू टू सेम डॉटर सेल्स. ह्या सेम डॉटर सेल्समध्ये त्याचं डिवायडेशन होतं. तर आता ह्या ज्या असतील त्या सेम असतील. सेम डॉटर सेल. सेम डॉटर सेलमध्ये डिवायडेशन होतं. तर हे डिवायडेशन होत असताना सपोज दिस इज अ सेल, ही सेल आहे, मग त्याचं सेलचं काय होणार, तर न्यूक्लियस जे असेल ते न्यूक्लियस दोन पार्टमध्ये डिवाइड होतं. न्यूक्लियस जे आहे ते दोन पार्टमध्ये डिवाइड होतं आणि देन मग हे न्यूक्लियसच्या भोवती जे न्यूक्लियस आहे त्याच्या भोवती सेलचं अक्युमुलेशन होतं, दोन सिमिलर cells. Then it is divided into similar two cells. This is about the binary fissions. हे आहे बायनरी फिजन्स. सो आता प्रोटोझोआचं बघायला गेलं तर प्रोटोझोआमध्ये त्यांच्या सेल स्ट्रक्चरमध्ये व्हॅरिएशन बघायला मिळतं, त्यांच्या ऑर्गन ऑफ लोकोमोशनमध्ये अँड मोड ऑफ न्यूट्रिशनमध्ये व्हॅरिएशन बघायला मिळतं. सो दी रिप्रोडक्शन जे आहे प्रोटोझोआचं ते कसं आहे, बाय द सिम्पल सेल डिव्हिजन असल्यामुळे सिम्पल सेलचं डिव्हिजन होतं, त्यांच्यामध्ये सेल्समध्ये व्हॅरिएशन बघायला मिळतं. त्यांच्या सेल स्ट्रक्चर ऑर्गन ऑफ लोकोमोशन म्हणजे त्यांच्या हालचाल करण्याच्या पद्धतीवर, त्यांच्या मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे त्यांच्या अन्नग्रहण करण्याच्या पद्धतीवर, त्यांच्यानुसार त्यांचं प्रोटोझोआचं डिफरन्शिएट होतं. तर आता आपण हे जे काही बघितलं, हे जे आपण बॅक्टेरिया आणि प्रोटोझोआचं जे काही कॅरेक्टर्स बघितले, तर त्याच्यामध्ये काय डिफरन्स बघितला आपण. बॅक्टेरिया कसे असतील, युनिसेल्युलर असतील. प्रोटोझोआ इज ऑल्सो युनिसेल्युलर. बॅक्टेरिया कसे असतील तर प्रोकॅरियोटिक असतील आणि प्रोटोझोआ कसे असतील तर युकॅरियोटिक असतील. तर प्रोटोझोआमध्ये आपण काय लक्षात ठेवणार, ते कुठे सापडतात, सॉइलमध्ये, फ्रेश वॉटरमध्ये, सी वॉटरमध्ये, अँड ऑल्सो दे आर फाउंड इन अ बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स अँड दे आर ऑल्सो पॅथोजेनिक. त्याचं प्रोटोझोआमध्ये ते कुठे कुठे सापडतात ते लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट पॉईंटमध्ये. त्याच्यानंतर त्यांचं रिप्रोडक्शन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. रिप्रोडक्शनमध्ये रिप्रोडक्शन ऑफ बॅक्टेरिया इज अ सिम्पल बायनरी fission and reproduction of a protozoa is a by simple cell division. This is about the characteristics, or this is comparatively characteristics of a group bacteria and group protozoa. So this is about bacteria and protozoa. Next पॉइंट मध्ये आपण बघतोय ग्रुप फंजा अँड ग्रुप अल्गी. ह्या दोघांचा कंपॅरेटिव्हली आपण स्टडी करणार आहोत. तर फंजाची साईज बघूया आपण. फंजा इज अप्रॉक्सिमेटली 10 μm to 100 μm. त्यांची साईज कशी असते, 10 μm to 100 μm असते. आणि साईज ऑफ अल्गी इज अबाउट 10 μm to 100 μm. म्हणजे 10 μm to 100 μm पर्यंत अल्गीची साईज असते. आता हे जे काही फंजा असतील, फंजा आर युनिसेल्युलर. Algae are also unicellular but some are multicellular. काही कसे असतील, मल्टीसेल्युलर असतील. आता हे जे काही फंजा आहेत, फंजा आर विजिबल विथ नेक्ड आईज. फंजा आपल्याला विजिबल असतात म्हणजे दिसतात. नेक्ड आईज म्हणजे उघड्या डोळ्यांनी आपण फंजाना बघू शकतो. आपण अल्गींनाही बघू शकतो. अल्गी म्हणजे काय, तर अल्गी म्हणजेच जे आपण शेवाळ बघतो त्याला अल्गी म्हटलं जातं. फंजाय म्हणजे काय, आता आपण जी बुरशी बघतो त्याला म्हटलं जातं फंगस किंवा फंजाय. सो दिस इज अल्गी, सॉरी दिस इज फंजाय अँड दिस इज अल्गी. सो आता बघूया फंजाय कसे आहेत. फंजाय इज युकॅरियोटिक अँड अल्गी इज ऑल्सो युकॅरियोटिक. अल्गी सुद्धा कसे आहेत, युकॅरियोट आहेत. आता हे कुठे सापडतात बघूया आपण. फंजाय कुठे सापडतात, दे आर फाउंड ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर अँड डेड बॉडीज ऑफ अ प्लांट अँड ॲनिमल्स. आता हे जे काही फंजाय असतील ते कुठे सापडतात, तर डेड अँड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटरवर. डेड आणि डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटरवर हे बघायला मिळतात. डेड बॉडीजवर वाढतात प्लांट्स आणि ॲनिमलच्या. सो दे आर कॉल्ड दी सॅप्रोफॅटिक. सो त्यांना काय म्हटलं आता, सॅप्रोफॅटिक. सॅप्रोफॅटिक म्हणजेच काय, दे ॲब्सॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. ते काय करतात, त्यांचं फूड कुठून ॲब्सॉर्ब करतात, तर डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटरपासून. डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर म्हणजेच
आता यांना सॅप्रोफॅटिक का म्हटलं, तर फंगसना सॅप्रोफॅटिक का म्हटलं जातं, सांगा बघू. सॅप्रोफॅटिक का म्हटलं, तर आपण आधी डिस्कस केलं होतं. तर हे कुठे सापडतात, तर डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटरमध्ये, म्हणजे जिथे फूड किंवा कोणताही डेड डेड बॉडीज असतील प्लांटच्या किंवा ॲनिमलच्या, तर जिथे कुजण्याची प्रोसेस चालू होते, किंवा हे किंवा ते काय करतात, तर डेड जे काही ॲनिमल्स, प्लांट्स असतील किंवा ॲनिमल्स असतील, त्यांच्यावर वाढतात आणि त्यांच्यातून फूड ॲब्सॉर्ब करतात. सो दे आर कॉल्ड ॲज सॅप्रोफॅटिक, म्हणून त्यांना म्हटलं तर सॅप्रोफॅटिक म्हटलं जातं. आता हे जे अल्गी आहे, अल्गीचा मोड ऑफ न्यूट्रिशन कसं आहे, तर अल्गी इज ॲटोट्रॉपिक. अल्गी कसं आहे, तर ॲटोट्रॉपिक आहे. ॲटोट्रॉपिक म्हणजे काय, दे परफॉर्म दी फोटोसिंथेसिस, म्हणजेच काय, ते काय करतात, फोटोसिंथेसिस परफॉर्म करतात. फोटोसिंथेसिस म्हणजेच काय, विथ द हेल्प ऑफ द क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन अ सेल and with the help of a सनलाईटच्या मदतीने जे काही क्लोरोप्लास्ट सेल असतील ते फूड ॲब्सॉर्ब करतात आणि फोटोसिंथेसिस, सनलाईट ॲब्सॉर्ब करतात आणि फोटोसिंथेसिस प्रोसेस कॅरीड आउट करतात. सो दे आर कॉल्ड ऑटोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक म्हणजे काय, दे प्रोड्यूस देअर ओन फूड, ते स्वतःचं फूड स्वतः तयार करतात. आता हे फंगस आहेत ते सॅप्रोफॅटिक आणि जे अल्गी आहेत दीज आर ॲटोट्रॉपिक. हा दोघांमध्ये डिफरन्स आहे की सॅप्रोफॅटिक असल्यामुळे ते दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर डिपेंड असतील आणि अल्गी जे असतील ते ॲटोट्रॉपिक असल्यामुळे ते स्वतःचं फूड स्वतः तयार करतील. सो दिस इज अबाउट द अल्गी अँड दिस इज अबाउट दी फंगस. आता फंगसचं आपण रिप्रोडक्शन बघूया. फंगसचं जे काही रिप्रोडक्शन आहे, तर रिप्रोडक्शन बाय सेक्शुअली अँड असेक्शुअली, बाय दी सेल डिव्हिजन और बाय बडिंग. आता हे जे काही फंगसचं जे काही रिप्रोडक्शन आहे ते कसं होतं, सेक्शुअली होतं, असेक्शुअल होतं, और सांगितलंय बाय बडिंग प्रोसेस. आता बडिंग म्हणजे काय, तर बडिंगमध्ये सपोज दिस इज अ सेल, ही सेल असेल तर ह्या सेलमध्ये बड तयार होतो, बड. आता बर्ड तुम्ही बघितलं असेल, कोणत्याही प्लांट्समध्ये ना छोटे छोटे बर्ड्स तयार होतात. बर्ड्स तयार होतात म्हणजेच काय, तर एक छोटीशी आउटग्रोथ तयार होते, आउटग्रोथ तयार होते. आता ही जी काही आउटग्रोथ आहे कालांतराने त्याच्यापासून वेगळी होते, ही अशी असेल. देन new daughter cell is formed and it is separated. This is the daughter cell. And this is a parent cell. So this is about the budding. ह्या प्रोसेसला म्हटलं आता बडिंग. लक्षात आलं बडिंग म्हणजे काय, बडिंग म्हणजे एक बर्ड तयार होतो आणि तो पॅरेंट सेल पासून सेपरेट होतो आणि नवीन ऑर्गॅनिझम असेल किंवा प्लांट असेल तो फॉर्म होतो. सो दिस इज अबाउट दी फंजा अँड आता हे जे काही अल्गी आहे, अल्गीचं रिप्रोडक्शन जे असेल ते अल्गीचं रिप्रोडक्शन हे तुमच्या बुकमध्ये इन्क्लूड केलं नाहीये. सो ओके, आता आपण दोघांचं कंपॅरेटिव्हली बघितलं होतं. आता आपण 3 ग्रुपचं कंपॅरेटिव्ह बघूया, बॅक्टेरिया, प्रोटोझोआ अँड फंजाय. तर बॅक्टेरिया कसे असतील, बॅक्टेरिया युनिसेल्युलर, प्रोटोझोआ इज ऑल्सो युनिसेल्युलर अँड फंजा इज some fungi are unicellular but they may be multicellular. तर हा जो बॅक्टेरिया जो आहे तो कसा आहे, इट इज अ प्रोकॅरियोट, प्रोटोझोआ इज ऑल्सो युकॅरियोट्स, बॅक्टेरिया असेल प्रोकॅरियोट, प्रोटोझोआ असेल युकॅरियोट अँड फंगस इज ऑल्सो युकॅरियोट. आता हे जे काही बॅक्टेरिया आहेत ते कसे राहतात, तर कॉलनीज करून राहतात. प्रोटोझोआ कुठे सापडतात, सॉइलमध्ये, फ्रेश वॉटरमध्ये, सी वॉटरमध्ये. आणि हे जे काही फंगस कुठे सापडतात, डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटरवर सापडतात. आता मोड ऑफ न्यूट्रिशन जो असेल तर मोड ऑफ न्यूट्रिशनमध्ये फंगस कसा आहे, सॅप्रोफॅटिक आहे. आता नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहे तो असेल आपला नेक्स्ट पॉईंटमध्ये कंपॅरिझन. जर आपण बघितलं तर कंपॅरिझन रिप्रोडक्शनमध्ये कंपॅरिझन बघूया. तर कंपॅरिझनमध्ये बॅक्टेरियाचं रिप्रोडक्शन असेल बाय दी सिम्पल बायनरी फ्युजन, प्रोटोझोआचं रिप्रोडक्शन असेल बाय दी सिम्पल सेल डिव्हिजन आणि फंगसचं जे असेल ते असेल बाय सेक्शुअली
and asexually by the cell division or by budding process. This is about the comparatively study of a three groups. आता हे कंपॅरेटिव्हली स्टडी घेण्याचा एकच उद्देश होता की तुम्हाला हे जे काही कॅरेक्टर्स कंपॅरेटिव्हली तुम्ही लक्षात ठेवले तर ते व्यवस्थित आणि परफेक्ट लक्षात राहतात. सो मी हे कंपॅरेटिव्हली घेतलं आहे. ह्या स्लाइडमध्ये आपण काही बॅक्टेरिया बघणार आहोत. बॅक्टेरिया लाईक कोकस इज अ सर्क्युलर, कोकोबॅसिलस, bacillus, comma shaped, which is vibrio, spirillum, this is a spiral. So this is about the some bacteria. ह्या स्लाइड मध्ये आपण बघणार आहोत some microorganisms. This is Paramecium, this is Entamoeba, this is Plasmodium, this is Saccharomyces, this is Chlorella, and this is a tomato wilt virus. ओके, आता आपण जे काही ग्रुप्स बघितले, 4 ग्रुप्स बघितले, बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंजाय, अल्गी. आता आपण त्याचे एक्झाम्पल्स बघणार आहोत. आता हे सेपरेट घेण्याचं कारण काय आहे, तर आपण जेव्हा आपण ग्रुपचे कंपॅरेटिव्ह स्टडी घेतले, जर तुम्ही असे 1 बाय 1 जर तुम्ही ऑर्गॅनिझम स्टडी केले तर ते तुम्ही कन्फ्यूज होऊन जाता की हा कोणत्या ग्रुपमध्ये, तो कोणत्या ग्रुपमध्ये. जर तुम्ही हे कंपॅरेटिव्हली स्टडी केला तर ते तुमच्या परफेक्ट लक्षात राहू शकतं. तर आता बघूया आपण एक्झाम्पल्स. बॅक्टेरियाचे एक्झाम्पल असतील कोकोबॅसिलस, विब्रिओ, स्पायरिलम, प्रोटोझोआ. आता हा जो प्रोटोझोआ ग्रुप आहे त्याचं 4 ह्याच्यामध्ये डिवायडेशन केलं आहे. फर्स्ट ह्याच्यामध्ये फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटरमध्ये, सेकंड विच कॉजेस अम्युबॅसिस, थर्ड इज अ कॉज मलेरिया अँड फोर्थ इज ऑटोट्रॉपिक. आता हा जो प्रोटोझोआ ग्रुप आहे त्याचं 4 ह्याच्यामध्ये डिवायडेशन केलं आहे. फर्स्ट ग्रुपमध्ये जे फ्री लिव्हिंग असतील आणि जे डर्टी वॉटरमध्ये राहतील ते म्हणजेच कोणते, तर अमिबा आणि पॅरामोशियम. सेकंडमध्ये जे कोणते ऑर्गॅनिझम घेतलाय, जो अमिबियासिस कॉज करतो, एंटामिबा हिस्टोलेटिका. थर्ड मध्ये कोण घेतला, जो मलेरिया कॉज करतो, प्लाझ्मोडियम वायवॅक्स. आणि नेक्स्ट ग्रुपमध्ये घेतलेत ऑटोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक कोण आहे, युग्लिना ऑटोट्रॉपिक आहे. दीज 4 आर दी एक्झाम्पल्स ऑफ प्रोटोझोआ. आता फंजायचं तर आपण बघितलंच आहे. फंजाय बेकसिस जो बेकरीमध्ये सापडतो, कॅन्डिडा, मशरूम तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असतील. अल्गी, आता नेक्स्ट ग्रुप आहे अल्गी. अल्गीमध्ये क्लोरेला आणि कॅलामिडोमोनास. हे एक्झाम्पल 2 एक्झाम्पल आहेत. एक्झाम्पल्स हे लक्षात ठेवण्यासाठी एक चार्ट थ्रू तुम्ही अभ्यास केला. आता कोणत्याही चार्टचा अभ्यास करताना आता हे जे चार्ट बनवतात तुम्ही 1 टाइम 2 टाइम 3 टाइम ॲटलिस्ट मिनिमम 4 टाइम त्याचा प्रॅक्टिस करून फिफ्थ टाइम मध्ये तो तुम्हाला न बघता लिहिता येतोय का हे बघितलं तर तुमच्या ते कळू शकतं की तुम्ही कुठे चुकताय, तुम्हाला अजून किती प्रॅक्टिसची गरज आहे. सो मिनिमम 5 टाइम तरी प्रॅक्टिस हवं तुम्हाला, तेव्हा ते तुमचे परफेक्ट लक्षात राहतील. सो दिस इज अबाउट दी एक्झाम्पल्स ऑफ अ 4 ग्रुप. सो नेक्स्ट पॉइंट इज अ व्हायरसेस. आता हा व्हायरस जो ग्रुप दिला आहे तर आता व्हायरसेस म्हणजे काय बघूया आपण. साईज व्हायरसची काय असते, 10 nm टू 100 nm म्हणजे 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. आता हे जे काही ऑर्गॅनिझम, व्हायरसेस म्हणजे काय, ऑर्गॅनिझम्स आर ॲट दी एज ऑफ अ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. म्हणजे असे ऑर्गॅनिझम्स, एज म्हणजे काठावर, जे लिव्हिंग ही नसतील आणि जे नॉन लिव्हिंग ही नसतील. म्हणजेच ते लिव्हिंग पण असू शकतात आणि नॉन लिव्हिंग असू शकतात. लक्षात आलं का तुमच्या, ऑर्गॅनिझम्स आर ॲट दी एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग म्हणजे जे लिव्हिंगही असतील आणि नॉन लिव्हिंग असतील. आता त्यांना नॉन लिव्हिंग का म्हटलं आणि लिव्हिंग का म्हटलंय, तर व्हायरसेस जे असतात त्यांच्यामध्ये DNA अँड RNA हे 2 लिव्हिंग पार्ट असतात. DNA आणि RNA. आता तुम्हाला DNA म्हणजे काय माहिती असेल, RNA म्हणजे काय माहिती असेल. DNA म्हणजे डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड, RNA म्हणजे रायबोन्यूक्लिक ॲसिड. तर ह्या दोघांपैकी कोणताही एक ग्रुप प्रेझेंट असतो. तर आता DNA आणि RNA हा एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट असतो. सो इट इज अ लिव्हिंग पार्ट. सो व्हायरसेस इज अ लिव्हिंग. आणि नॉन लिव्हिंग का म्हटलंय, तर हे जे DNA आणि RNA असतात ते प्रोटीन कोट, नॉन लिव्हिंग प्रोटीन कोटनी सराउंड केलेले असतात. सो दे आर कॉल्ड नॉन लिव्हिंग. आता व्हायरसेस हे कसे असतात बघूया. दे आर एक्स्ट्रीमली मायन्यूट. कसे असतील, एक्स्ट्रीमली मायन्यूट असतील.
दॅन द बॅक्टेरिया, बॅक्टेरियापेक्षाही खूप लहान असतात आणि दे कॅन सीन ओनली विथ द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, आणि ते फक्त इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपनेच बघू शकतो. सो द व्हायरसेस, व्हायरसेस म्हणजे काय असतात ॲक्च्युली? द व्हायरसेस इज अ लॉंग मोलिक्युल ऑफ अ DNA. DNA means deoxyribonucleic acid or RNA means ribonucleic acid covered by protein coat. प्रोटीन कोटने कव्हर केलेले असतात. आता व्हायरसेस कॉज मेनी डिसीज. आता हे कोण कोणाला डिसीज कॉज करतात? तर दे कॉज द डिसीज टू प्लांट्स, ॲनिमल्स अँड ऑल्सो ह्युमन बिंग. प्लांट्सना ही डिसीज कॉज करतात, ॲनिमल्सना ही डिसीज कॉज करतात आणि ह्युमन बिंगला डिसीज कॉज करतात. आता आपण एक्झाम्पल्स बघूया. ह्युमनमध्ये कोणते व्हायरसेस बघायला मिळतात? ह्युमनमध्ये पोलिओ व्हायरस, HIV व्हायरस जो एड्स कॉज करतो, नेक्स्ट इज इन्फ्लुएन्झा व्हायरस, आणि ह्युमनमधील लेटेस्ट एक्झाम्पल आहे करोना व्हायरस. आता कॅटिलमधील बघूया पिकॉर्ना व्हायरस. नेक्स्ट प्लांटमध्ये बघूया, प्लांट्समध्ये टोमॅटोमध्ये विल्ट व्हायरस असतो, टोबॅको मोझाईक व्हायरस असतो. नेक्स्ट जो ग्रुप आहे तो बॅक्टेरियामध्ये जो कोणता व्हायरस असतो तो आहे बॅक्टेरियोफाज. तर हा जो आपण व्हायरसचं जे काही आपण कॅरेक्टर्स बघितले, तर व्हायरसमध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं? त्यांची साईज लक्षात ठेवायचे, 10 nm to 100 nm. त्यांचे डेफिनेशन म्हणजेच ते लिव्हिंग आहेत आणि नॉन लिव्हिंग ही असतील. तर लिव्हिंग का म्हटलं तर नॉन लिव्हिंग का म्हटलं आता व्हायरसेस कसे असतील? स्मॉलर दॅन द बॅक्टेरिया. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये कोणते मोलिक्युल असतात? DNA आणि RNA प्रेझेंट असेल. व्हायरसेस कोणाकोणाला डिसीज कॉज करतात? प्लांट्सना, ॲनिमल्सना आणि ह्युमन बिंग्सला. त्याचे एक्झाम्पल्स तुम्हाला द्यायचेत, ही 4 एक्झाम्पल्स द्यायचेत. सो दिस इज अबाउट दी व्हायरसेस. आता हा जो मी काही तुम्हाला 8th स्टँडर्डचा जो काही टॉपिक शिकवला, तर तो जो तुम्हाला जर लक्षात आला असेल, माझं शिकवणं जर तुम्हाला आवडलं असेल, तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. अँड कीप वॉचिंग फॉर द नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू.